त्याच्या नोंदी आहेत, त्याच्या काय त्या ठिकाणी नोंदी आहेत. त्याला दोरीवडे मारता येते का, म्हणजे काय त्याच्या पूर्ण शरीराचा विकास व्हायचा, विकास झाला आहे का, त्या गणितिक विकास असेल, भाषिक असेल, बौद्धिक विकास असेल, त्या जे स्टॉल मांडले ना त्याच्या या विकासा संदर्भात आहे. आणि जिथं मूल कमी आहे त्या ठिकाणी त्या माताला त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तुमचं मूल पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता त्यासाठी आपण अंगणवाडीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं, अंगणवाडी समजून का त्याचा हा विकास होणं अपेक्षित आहे. मग त्याला साधे सोपे शब्द असतील, एक आपल्याला अंक असतील, त्या वाचता येणे, बोलता येणे, मोजता येणे, याचे केले त्या होणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी अंगणवाडी आता आपण त्याला काय करावं, बालवाटिका. आता पुढल्या वर्षी आपण आता अभ्यास करू, तो अभ्यास करावा तो बालवाटिकेपासून घेतोय. म्हणजे इयत्ता पहिलीला दाखल होण्यापूर्वी अंगणवाडीमध्ये वय वर्ष 6 पूर्ण होईपर्यंत त्याला कमीत कमी 45 शब्द त्याला वाचता आले पाहिजे. काय तुम्ही साधे सोपे 2 अक्षरी किमान त्याला काय वाचता आले पाहिजे. तो पहिलीच्या दाखल होईल तो त्याच गतीने शब्द शाळेत दाखल झालेली आहे. 100% मुलं आपल्याकडे दाखल होतात. सरांनी 2 पुस्तकांचा उल्लेख केला. पहिलं नोटीस त्यामुळे ती पुस्तकं तुम्हाला देणं शक्य झालं नाही. पण विद्याप्रवेश नावाचं एक पुस्तक आता आपल्याला प्राप्त झालं आहे. ते प्रत्येक विद्यार्थ्याला ते मिळणार आहे. आणि पहिलं पाहू की 2 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. इथून पुढे 56 दिवसांचा शाळा पूर्व तयारीचा तो कार्यक्रम. तुम्हाला त्या दोन्ही बरोबर एक पान जरी तुम्ही रोज भरून घेतलं पालकांनी आणि ते सोडवून घेतलं मुलांच्याकडून, तर त्या मुलाची पहिलीला अक्षर आणि